गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचं चाकणकरांनी म्हटलंय। 5.5 तास रक्तस्राव सुरू होता तरीही गर्भवती महिलेवर उपचार झाले नाहीत असं चाकणकरांनी म्हटलंय। मंगेशकर रुग्णालयाचा हलगर्जीपणा आणि ही मगरुरी रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली असंही चाकणकरांनी सांगितलंय। 5.5 तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही, ती जबाबदारी रुग्णालयाची होती। त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना। कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता, त्यांची ट्रीटमेंट चालू होती, फॉलोअपसाठी 2 तारखेला परत बोलवलं होतं, पण अतिशय रक्तस्राव होत असल्यामुळे 28 तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही, त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे। पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली। हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती। पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहेत, 3 लाख रुपये तुम्ही घ्या, इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू। यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले, मग ते मंत्रालयातून फोन गेले, काही विभागाकडून गेले, पण याची कोणतीही दखल न घेत 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये। 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय। तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही। तर 5.5 तास रक्तस्राव उपचार नाही, त्यामुळे रुग्णालय दोषी असं अहवालात म्हटलंय। दीनानाथ रुग्णालयात रुग्ण सकाळी 9 वाजता आले आणि 2:30 वाजता गेले, रुग्ण 5.5 तास तिथं होतं। तर रुग्णालयात रुग्णाला त्यांच्याकडील औषधं देऊन उपचार करा असं सांगितलं गेलं। रुग्णालयानं रुग्णासमोरच 10 लाख मागितले, त्यामुळे मानसिक खच्चीकरण झालं। रुग्णालय दोषी, त्यांनी उपचार करणं आवश्यक होतं। त्वरित उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता। मंत्रालयातून फोन गेले पण याची दखल घेतली गेली नाही। धर्मादाय रुग्णालयांची नियमावली रुग्णालयानं पाळली नाही। रुग्णाला योग्य ते उपचार मिळाले नाही, शासनाचा हा अहवाल। तर माता मृत्यू अन्वेषण समितीकडून देखील अहवाल संध्याकाळी येणार आहे। रुग्णाची वैयक्तिक माहिती अहवालात दिली, त्यांना समज देण्यात येईल। पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही फक्त डॉक्टरांना माहित होती, पण ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला, त्या अहवालामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले, त्याचा मी निषेध करते। याच्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला 15 तारखेला पेशंट दाखल झालेलं आणि पेशंटची ट्रीटमेंट पुढे चालू करायची याच्या संदर्भात डॉक्टरांनी स्वतः कागद आहे हा, याच्यामध्ये पाहताय 2 तारखेला फॉलोअप टेस्टसाठी सुद्धा बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे कागद आपल्याकडे पुरेसे आहेत। जे पुरावे म्हणून पाहिजे ते सगळे पुरावे ह्या पेशंटच्या नातेवाईकांकडे आहेत। त्याच्यामुळे याच्यामध्ये जे हलगर्जीपणा झालाय आणि पेशंटचा मृत्यू झालाय त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार।